आपण आज जो पदार्थ पाहणार आहोत तो कोणता आहे? तो आहे काकडी तमली. काकडी तमली तमली म्हणजे आपलं टमी, त्याला थंडावा देण्यासाठी आपण तो तमली आहे. हा कर्नाटकाचा हे आहे. छान. लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. काकडी, ताक, कोथिंबीर, ओलं खोबरं, कढीपत्ता, सुकी मिरची, हिंग, मोहरी, जिरं, सफेद तीळ, काळी मिरी, हिरवी मिरची, लसूण आणि मीठ. ओके, चला. काकडी तमलीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. कृती काय करायची सर? ह्याला आपण पहिला बोलमध्ये घेऊया आणि बोलमध्ये. मिक्स करूया. बर, घ्या. आता काय? पहिला आपण काकडी घेऊया. बरं, ही काकडी काही ठराविक ती हिरा काकडी, छोटी काकडी, मोठी काही काकडी? नाही. आपल्याला आपला मेन बेस आहे की आपल्याला काकडी हा थंडावा देण्यासाठी असते. त्याच्यासाठी आपण कुठलीही काकडी जी बाजारात असते ती घ्यावी. पण जर का हिरवी काकडी घेतली तर जरा चांगली असते, कारण ती साली सकट पण खाल्ली तरी पण ती चांगली असते. बरं, बियांसह घ्यायची ना? बियांसह घ्यायची. ठीक. काय लागणार आहे पुढे? त्याच्यामध्ये कोथिंबीर घेऊया. हो. थोडी काळी मिरी. काळी मिरी घेऊया. ओलं खोबरं, थोडे सफेद तीळ. हे तुम्हाला हवे असतील तर घ्या, नसतील तरी पण चालतील, कारण मी हे मस्त लागतं. हो मी ह्याच्यासाठीच घेतले आणि त्याला एक बाइंडिंग चांगली येईल म्हणून घेतले. त्याला एक आपण पाणी टाकून थोडं पेस्ट करून घेऊया. बघा, तुमच्याकडे आता कशी टीम आहे हो. मदतीला, सगळ्यांच्या हाताने मिळून एक पदार्थ होतो. आमच्याकडे सुद्धा छोटीशी टीम आहे आमच्या या परिवाराची. तर इथे मला काही वाटता येत नाही, त्याच्यामुळे आमचे एक आचारी बुवा आहेत, त्यांनाही द्यायला लागतं येस. आणि मग ते वाटून आणतात. फक्त त्यांना आदराने बोलवावं लागतं. तुम्हाला बोलवायला लागेल त्यांना. दादा तुम्ही आलात तर खूप बरं होईल. अरे वा वा, आज तर ते अगदी विरघळल्यासारखे येतील. या या या. तुमचा एवढा कोमल आणि मृदू स्वर. आचारी बुवा, हे वाटून या प्लीज. धन्यवाद. प्लीज, थँक्यू हो. सो मच. मस्त. बरं, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती? घरच्यांची म्हणजे माझ्या घरातूनच मी ते आवड अशी होती. म्हणजे सांगायचं म्हटलं तर मी लालबाग परळ म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट होतात. त्याच्यामुळे सपोर्ट म्हणजे घरी मिल कामगारांचं जे होतं तो परिसर मी जवळून बघितलाय. आणि तिथे डबेवाले, म्हणजे सांगायचं म्हटलं तर डबेवाले माझ्या घरी आजी, जिथे म्हणजे युनायटेड मिल आहे आपल्या इकडे, तिथे सिमेंट चाळीत आजी राहायची. ती खानावळ चालवायची. अरे वा. आणि मग त्याच्यात म्हणजे ते लहानपणापासून घरची जी चव आहे ती बाहेर प्रत्येकाला कशी होती. माहिती करण्याची ती जवळून पाहिलेली ती जी प्रोसेस आहे ती मी बघितली. ग्रेट ग्रेट, फारच छान.